आज महाशिवरात्र आहे म्हणून आज आम्ही मंदिरात गेलो होतो आणि मंदिरात जाऊन बघितलं तर हे काम झालेलंच नव्हतं. घरातली बाकीची कामं आवरून मी देवाची भांडी घासायला घेतली, कारण की आज महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्र म्हटले की आपण सगळेच भोलेबाबांच्या मंदिरात जात असतो. देवाची भांडी घासून झाल्यावर म्हटलं चला आता फुलं तोडून आणते आणि फुलं तोडायला आले तर इथे जास्त फुलंच नव्हती, अशी फक्त 4-5च फुलं भेटली मला आणि फुलं होती तर ती भरपूर वरती झाडाच्या टोकावर होती, माझा हात पोहोचणार नाही एवढी वरती. आमच्या घराच्या आजूबाजूला तशी भरपूर फुलांची झाडे आणि सगळीकडे मी फुलं शोधत फिरले पण आज मला कुठेच फुलं सापडली नाही. मग म्हटलं राहू दे, जितकी फुलं भेटली तेवढीच फुलं घेऊन मंदिरात जाते. आणि बऱ्याच महिन्यांनी मी आज साडी नेसली. सकाळपासून माझं चालू होतं कोणता ड्रेस घालायचा कोणता ड्रेस घालायचा. माझ्या अहोंना विचारलं तर ते म्हणाले आज तू साडी नेस. मग म्हटलं ठीक आहे, आजचा विशेष दिवस आहे, आज मी साडीच नेसते. आणि आम्ही ज्या मंदिरात आलो हे मंदिर एका अपार्टमेंटच्या ठिकाणी, इथे जास्त कोणाला माहित नाही की ते मंदिर आहे म्हणून इकडे कोणी जास्त येत नाही. पण आमच्या शेजारच्या काकी त्या दररोज मंदिरात येतात, दररोज भोलेबाबांवर अभिषेक त्यांचा शिंगार हे रोज करत असतात. पण त्रिशूल मात्र त्यांना घासता जमत नाही कारण की त्यांचं वय झालंय. मंदिरातली साफसफाई तर काकींनी आधीच करून ठेवली होती, फक्त हा त्रिशूल घासायचा राहून गेला होता. म्हटलं चला हा त्रिशूल आता घासून घेते. आणि त्रिशूल घासणं माझ्यासाठी खूप मोठं आव्हानच होतं, कारण त्रिशूलला बांधलेला डमरू अजिबात ओला न होता मला तो त्रिशूल पाण्याने व्यवस्थित धुवायचा होता. त्रिशूल धुवून झाल्यानंतर मी त्रिशूलला तर त्याच्या जागेवर स्थापित करून दिलं आणि सकाळपासून मी एवढी फुलं शोधली, मला आमच्या घराच्या आजूबाजूला तर काय भेटली नाही, पण मंदिरात येऊन मला भोलेबाबांचीच आवडीची फुलं भेटली. आणि भोलेबाबांची पूजा झाल्यानंतर आम्ही घरी आलो आणि आता एवढ्या महिन्यांनी साडी नेसली तर फोटोशूट तर होणारच. मग फोटो पण मस्त काढून घेतले आणि त्यानंतर परत फराळाची तयारी. आणि मी मोबाईलवर ज्या पण रेसिपी बघते ना त्या मला लगेच ट्राय करायची असतात आणि आजची ही रेसिपी पण मी मोबाईलवरच बघितली होती फराळाची. म्हटलं चला आज बनवून बघूया. कमी तेलाचे वडे होते म्हणून ते अप्पे पात्रात बनवायचे होते, पण बराच वेळ झाला होता, ते काही शिजतच नव्हते. शेवटी कंटाळून ते गोल गोल लाडू सारखं केले होते, त्यालाच वड्यासारखा आकार देऊन त्या कढईमध्ये तळून घेतले. आणि हे वडे एवढे छान कुरकुरीत झाले होते ना, दही सोबत तर एक नंबर लागले होते. महाशिवरात्रीनिमित्त माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. चला तर बाय.